आता जर मी तुला असं सांगितलं की तूच पार्वती आहेस म्हणून, तर तुम्ही अशीच थट्टा करा माझी. माझे कुठलेही म्हणणे तुम्ही गांभीर्याने घेऊ नका. तुम्हाला मी एक प्रश्न विचारला, त्याचंही तुम्ही मला धड उत्तर दिलं नाही. मी पुढे होतो, तू ये. काय ग बानू, कसला विचार करती आहेस? राज्यसभेत ते पोरगा काय बोलला याचा विचार करते मी. अगं मी तुला तेच विचारणार होते बघ. तो पोरगा असं का म्हणला असेल, आणि तो पोरगा जे म्हणला ते खरं असेल का? कुणास ठाव. पर नंतरच्यानं समद्यांनी हसण्यावारी नेलं ते. पर जेव्हा तो पोरगा माझ्याकडे बघून मला म्हणला का मी तीच हाय, तेव्हा मला खरंच वाटलं का मी तीच असेल. तो आता येणारच आहे, तर त्याला विचार समद का बाबा तू असं का म्हणलास. समजा कळलं तर चांगलंच आहे की नाही का? वय आता तो आला का त्याला विचारणारच आहे मी. मी सांगितल्याप्रमाणे पाकगृहात सगळ्या सूचना दिल्यास का? गणेशासाठी पंचपक्वान्नाचे जेवण तयार करायला सांगितलेस? लतिका, मी काय विचारले आहे? आणि गणेशला मोदक खूप आवडतात, त्याची पूर्वतयारी करायला सांग. आज मी माझ्या स्वतःच्या हाताने त्याच्यासाठी मोदक तयार करणार आहे. पण म्हाळसा, तो आज बानूकडे जेवायला जाणार आहे. काय? हे कधी ठरलं? आख्यान संपल्यानंतर मी बानूला गणेशासोबत बोलताना पाहिले, तेव्हाच बोलणं झालं असणार. म्हाळसा, इकडे तू गणेशासाठी एवढी तयारी करायला घेतली आहेस, आणि तिकडे बानूने तुझ्या मनातलं कसं ओळखलं हा प्रश्न मला देखील पडला आहे. पण हे आधी मी ठरवलं आहे. गणेशाला माझ्याकडेच यावं लागेल. पण तू त्याला आमंत्रण देण्याआधी तिने त्याला आमंत्रण दिले आहे. काय करावे या बानूचे? आता डावपेच कोण खेळत आहे तूच सांग लतिका. गणेशाला जेवायला बोलवणं ही एक खेळी आहे. जेवण केवळ निमित्त आहे. तिला गणेशाकडून सत्य काय आहे ते काढून घ्यायचे आहे. हो, जेवायला जाणार म्हणजे केवळ जेवण होणार नाही, बोलणं होणार, इकडच्या तिकडच्या गोष्टी होणार, आणि आख्यानातल्या गोष्टींचाही विषय निघणार. मग पुढे काय होईल हे मी सांगायला नको. गणेशाने तिला काही सांगितलं तर? म्हणजे समधी तयारी झाली नव? वय झालं बघ समद. अगं परत रात वाया आली. ते पोरगा कसा आला नाही अजून? म्हणजे इसरला तर नसेल ना ग? आणि आलाच नाही तर? आता मी कसं सांगू? मला त्याला भेटायचं आहे ग. त्याला काय बाई विचारायचं आहे मला. नाही, पाहुणा आला बघा.
मला तर वाटलं का आता तुम्ही येणारच नाही. मी तुला सांगितले होते की मी येईन, मग मी का नाही येणार? वाडा सापडाया काही त्रास तर नाही झाला ना? नाही, बंडोबा होते माझ्या बरोबर. या आत या. बाणाई, आता तर तुम्हाला आवाजावं करत आहेस, पण आधी तर तू मला आधी तुरे करत होतीस. ठाव नाही. अगोदर लहान पोरगाच समजत होते मी तुम्हासनी, पण आता माझ्या ध्यानात आलं आहे का तुम्ही नक्कीच लहान नाही जी. आणि एवढ्या मोठ्या माणसासनी अरे तुरे करायचं म्हणजे बरं नाही दिसणार, म्हणून या आत या. श्री विश्वकर्मांनी अत्यंत सुंदर असा वाडा बांधला आहे बाणाई. यासने तर समज माहित आहे बघा. मग उगा ना देवानी त्यांना शंका दूर करायला बसवलं. बरं बरं, म्या येऊ का? नाही म्हणजे यासने वाट दाखवायला आलो होतो, आता निघतो माघारी. बंडोबा, अहो आता जीवनच जा की. नग नग, मॉब का माहिती. बर, तुमची काम झाली की या. चालेल, येतो जी. जी. तुमच्यासाठी माझ्या हातनं जेवण केलं आहे म्या, आणि गोडाचं बी केलं आहे. काय आहे गोडाचं? म्या लाडू केले आहेत. मला लाडू फार आवडतात. म्हाळसा, म्हाळसा माझ्याकडे पहा. म्हाळसा, काय? मला असं कळलं की तू रात्रीचं भोजन घेतलं नाहीस म्हणून. मला भूक नाही. म्हाळसा, तू का स्वतःला त्रास करून घेते आहेस? तुम्ही असं दाखवत आहात की तुम्हाला काही ठाऊकच नाही. पण म्हाळसा, मला तू जर काही सांगितलंस तर मला कळेल. तू कशाविषयी बोलत आहेस? तुमच्या त्या बानूने माझ्या प्रिय व्यक्तींना माझ्यापासून हिरावून घ्यायचं असं काही ठरवलंय का? म्हाळसा, तू गणेशाविषयी बोलते आहेस का? महत्भाग्य माझं, मी न सांगता तुम्हाला समजलं. आता मला सांगा, हे आख्यानाच्या नियमात बसतं का? तिने गणेशाला भोजनासाठी का बोलवलं? याची काय आवश्यकता होती? बाणाई, तुला मला काही विचारायचं आहे का? तसं म्हणलं तर होय.
मला बोलायचं आहे तुमच्या संग. काय बोलायचं होतं तुला? आता कसं विचारू म्या? त्या आजच्या आख्यानाच्या वेळी तुम्ही मला म्हणला होता का ती दासी जयाद्री म्हणजे म्याच आहे. तेव्हा मला वाटलं का तुम्ही खरं बोलतायसा, म्हणून मला विचारायचं होतं का ते खरं आहे का जी? तुला सारं जाणून घ्यायचं आहे, मला ठाऊक आहे. पण योग्य वेळी तुला सारं समजेल. पर तुम्हासनी हे समज कसं ठाव? तुम्ही कोण आहे सा? मी कोण आहे ते तुला लवकरच कळणार आहे. मला सगळं ठाऊक आहे आणि म्हणूनच मी इथे आहे. तुम्ही असं का म्हणलासा हे नाही सांगितलं तरी चालेल, पर तुम्ही कोण आहे सा हे तरी सांगा जी. मी तुला सांगीन, पण माझी एक अट आहे. अट? आणि ती कोणती? जर तू मला पोटभर जेवण दिलंस तर मी तुला सगळं काय सांगेन. वय जी, मग मी आता जेवण मांडाया घेते. म्हणजे चल ग. म्हाळसा तिला बोलवावंसं वाटलं असेल म्हणून तो गेला असेल तिकडे. तुम्ही तिचीच बाजू घेणार. मी काय म्हणते हे तुम्ही कधी समजून घेतलंय का? म्हाळसा, रागावू नकोस. का रागवू नको? तिची आणि गणेशाची काही ओळख आहे का? तो मला किती प्रिय आहे हे तिला ठाऊक नाही? त्याच्यासाठी मी पंचपक्वान्नाचं जेवण केलं आणि ती त्याला घेऊन गेली आणि तोही मला न सांगता निघून गेला. म्हाळसा, तू त्याला भोजनाविषयी काही सांगितलं होतंस का? का सांगायचं? मी म्हणते का सांगायचं? तो कोणी पाहुणा आहे की कोणी विशेष अतिथी आहे? आता प्रश्न असा आहे की तिने माझ्या पतीला भुरळ घातली, पण आता माझ्या प्रिय अशा व्यक्तींना ती आपल्या प्रेमाच्या मोहात पाडून आपलंसं करणार आणि मला एकटं पाडणार असा तिचा विचार आहे. म्हाळसा, तू मनात उगाच नको त्या शंका आणून स्वतःला त्रास करून घेते आहेस. हो का? बरं, पण मी एकच सांगते, डावपेचाने जर तिने गणेशाला तिच्या मूळ रूपाविषयी काही विचारलं आणि तिला जर काही समजलं तर मी ते ऐकून घेणार नाही. या बसाजी. समज वाढून झालं हायजी. आता तुम्ही जेवून घ्या. भानू, यांनी सांगितलं आहे तसं वाटभर जेवण झाल्यावर समजा सांगतील ना व?
पोटभर जीव तर देत्यास नाही. माझं जेवण अजून झालं नाही. अगं समदे भाकऱ्या खाल्ल्या की या ना चेकअप कर. बाळाई, मला अजून भूक लागली आहे. लाडू आहे ती, ते दिलं तर चालतील ना? हो चालेल. अजून वाढ. आता सगळे वाढ. लाडू बी संपलं. संपले सगळे. मला तर अजून भूक लागली आहे. आता तुम्हासनी मी काय देऊ जी? घरातलं बी समद संपलेलं आहे. लाडू बी संपले आहे ती. पण माझं पोटभर जेवण झालं नाही. तुम्ही कोण आहे सा? मी कोण आहे आणि तू कोण आहे या सगळ्या गोष्टी तुला कथेच्या ओघात कळतील. मी त्या तुला आता नाही सांगू शकत. बाणे, मी तुला एक गोष्ट सांगतो. काय? उद्या जो कथेचा भाग नारद मुनी सांगणार आहेत त्यात कदाचित मातेला ती कोण आहेत ते कळू शकेल. आणि तुला देखील तू कोण आहेस ह्या संबंधी महत्वाचा मुद्दा हाती लागू शकतो.